लक्ष्मणच्या मृत्यूनंतर माता सीता का हसल्या होत्या? जाणून घ्या रामायणामागील लपलेले रहस्य. अखेर लक्ष्मणाच्या मृत्यूची बातमी ऐकून माता सीता का हसल्या होत्या? यामागचं रहस्य काय होतं? प्रेक्षक मित्रांनो, हे रहस्य साधं नाही. ही त्या वेदनेची गोष्ट आहे जी शब्दांत बांधणं अवघड आहे. कल्पना करा, एकीकडे लक्ष्मणासारख्या महान त्यागी आणि निस्वार्थ भक्ताचा मृत्यू झाला आहे, आणि दुसरीकडे माता सीता, ज्यांच्या डोळ्यात वर्षानुवर्षे करुणेचा सागर उसळत होता. अचानक त्यांच्या ओठांवर स्मितहास्याची झलक दिसते. हे दृश्य किती विचित्र वाटतं ना? प्रश्न उपस्थित होतो, जी स्त्री एक आईसारख्या ममत्वाने लक्ष्मणावर प्रेम करत होती, ती त्यांच्या वियोगात हसू शकते का? हे काय सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन नाही का? की हा एखाद्या गूढ आध्यात्मिक सत्याचा संकेत आहे? हा क्षण असा होता की जिथे उपस्थित प्रत्येक जीव आत्मा स्तब्ध झाला. अनेक ऋषीमुनी, स्वयं श्रीराम आणि देवताही हे गूढ पाहून मौन झाले. कारण ही हसू सामान्य हसू नव्हती. ही होती युगानुयुगे चाललेल्या तपस्येची, समर्पणाची आणि एका अद्भुत बोधाची अभिव्यक्ती. ही होती अशी स्मितहास्य ज्यात जन्मोजन्मींच्या बंधनांपासून मुक्तीचं प्रतीक होतं. ही होती हसू ज्यांनी सर्व काही गमावूनही प्रेम केलं, ज्यांनी दुःखालाही स्वीकारून त्याला आपल्या प्रेमात विलीन केलं. ही होती अशा अदृश्य सत्याचं दर्शन जे या जगाच्या भ्रमांना पार करून केवळ परमानंदात विलीन होतं. पण मित्रांनो, हे तर फक्त प्रारंभ आहे. खरी गोष्ट काय होती? एक मृत्यू, एक वियोग, इतका मोठा संकटकाळ. हे सगळं असूनही माता सीता का हसल्या? हे खरे कारण जाणून घेणं बाकी आहे. या रहस्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या अदृश्य धाग्याचा मागोवा घ्यावा लागेल जो जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि त्यागाच्या पराकाष्ठेला स्पर्श करतो. चला तर मग आपण त्या कथेकडे वाटचाल करूया जिथे प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना आणि प्रत्येक अश्रू एक नवीन दिव्यता प्रकट करतो. जिथे लक्ष्मणाचा बलिदान आणि माता सीतेचे स्मितहास्य एकत्र येऊन असं सत्य उघड करतात, जे ऐकून तुमच्या हृदयातही एक अलौकिक कंपन होईल. प्रेक्षक बंधूंनो, आज आपण हे रहस्य सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण सर्वप्रथम माता सीतेच्या त्या 3 शिकवणी जाणून घेऊ, ज्या एखाद्या सामान्य माणसाने आपल्या जीवनात उतरवल्या तर तो कधीही दुःखी राहणार नाही. आपला वेळ वाया न घालवता आपण कथा सुरू करूया. परंतु पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, रामायणात स्पष्टपणे म्हटलं आहे की कथा किंवा शिकवण जर अर्धवट सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. त्यामुळे आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, आणि जर आपण सनातनी असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला कथा सुरू करूया. ही खूप जुनी गोष्ट आहे. एक सुंदर नगरी होती जिचं नाव होतं आझाद नगर. तिथे सुमित नावाच्या एक धर्मनिष्ठ राजाचं राज्य होतं. सुमितचा एक मोठा भाऊ होता, रामप्रीत. तो वयाने मोठा होता, पण वाईट संगती आणि वाईट सवयींमध्ये बुडालेला होता. हे पाहून त्यांचे वडील, परमपूज्य राजा हर्ष यांनी राज्याची सूत्रे सुमितला दिली. कारण त्यांना रामप्रीत राज्य करण्यास योग्य वाटला नाही. रामप्रीत नेहमी नशा, वासना आणि भोगविलासात मग्न राहत असे. हे पाहून राजा हर्ष यांनी आपल्या धाकट्या पुत्र सुमितला राज्य दिलं. सुमित एक न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष आणि आपल्या कर्तव्यात निष्ठावान राजा होता. परंतु रामप्रीतच्या हृदयात ईर्षेची आग धगधगू लागली होती. तो कोणत्याही मार्गाने राज्याची गादी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 सुंदर मुलंही होती. पण सुमित अजूनही अविवाहित होते. एके दिवशी रामप्रीतने वडील श्री हर्ष यांच्या समोर निवेदन केलं, भले माझ्यात दोष असतील,
पण माझी पत्नी तर कुलवती आणि धर्मनिष्ठ आहे. ती एक पराक्रमी राजाची कन्या आहे. म्हणून भले सुमित राजा असो, पण माझ्या पत्नीस तरी राज्याची महाराणी करा. राजा हर्ष प्रेमाने म्हणाले, वत्सा, हे बालिश बोलणं आहे. केवळ राजाची पत्नीच महाराणी असते, भावजय नाही. तू या मोहमायेला सोड आणि संयम व धर्माच्या मार्गावर चाल. वेळ आल्यावर जर तुझे मुले योग्य ठरले, तर मी सुमितला सांगीन की तो आपल्या पश्चात गादी तुला देईल. पण रामप्रीत आपल्या हट्टावर ठाम राहिला. तो म्हणाला, तेव्हापर्यंत तुम्ही असणार नाही आणि प्रत्येक राजा आपली गादी आपल्या संतानालाच देतो, नातेवाईकाला नाही. राजा हर्ष शांतपणे म्हणाले, वत्सा, व्यर्थ चिंता करू नकोस. जर तुला गादीची इतकीच लालसा होती, तर तू सुरासुंदरींचा त्याग करून संयम आणि धर्म का पाळला नाहीस? जो अपवित्र आहे, तो राज्याच्या गादीचा अधिकारी होऊच शकत नाही. रामप्रीत तिथून निघून गेला, पण त्याच्या मनात बंडाची आग धगधगत राहिली. मात्र त्याच्याकडे कोणताही अधिकार नव्हता, कोणतंही पद नव्हतं. दरबारात केवळ त्याचं ऐकून घेतलं जात ज्याच्याकडे पद असतं किंवा ज्याच्याकडे ज्ञानाचं तेज असतं. रामप्रीतकडे ना पद होतं ना पात्रता. दासदास्याही त्याच्यापासून दूर राहायचे. कोणीही त्याचं म्हणणं ऐकत नसे. अशा परिस्थितीत तो शांतपणे योग्य वेळेची वाट पाहू लागला. रामप्रीतला भीती वाटत होती की जर त्याने जरासाही अभिमान दाखवला, तर सुमित त्याला दरबारातून हाकलून देतील आणि मग त्याला द्रदर भटकत जीवन व्यतीत करावं लागेल. परंतु सुमितच्या मनात आपल्या मोठ्या भावाबद्दल काहीही द्वेष नव्हता. त्याला द्वेष होता, तर फक्त रामप्रीतच्या वाईट वागणुकीबद्दल. सुमितने रामप्रीतच्या पत्नीस महाराणीसारखी सर्व व्यवस्था दिली होती. महालात तिची सेवा करण्यासाठी दास्या होत्या आणि तिच्या दोन्ही मुलांवर सुमित आपल्या हृदयापासून प्रेम करायचा. रामप्रीतची पत्नीही राजा सुमितचा मोठा आदर करत होती. एक दिवस तिने अत्यंत प्रेमाने सुमितला सांगितले, आपण आता विवाह केला पाहिजे. राज्याच्या कारभारात एक राणी असणं आवश्यक आहे. सुमितने हसून उत्तर दिलं, आपण तर या महालाची राणीच आहात आणि माझ्यासाठी तर राणीमांप्रमाणे आहात. आपल्या भावी राणीपेक्षा आपलं स्थान माझ्यासाठी अधिकच श्रेष्ठ आहे. आपण असं कधीही मनात आणू नका की आपण राणी नाही. राजा पुढे म्हणाला, आणि जिथपर्यंत माझ्या विवाहाचा प्रश्न आहे, तर आता ही जबाबदारीही मी आपल्या शुभहस्तात दिली आहे. पिताजी आता वृद्ध झाले आहेत. मोठा भाऊ मार्गदर्शन करण्यास योग्य राहिला नाही. आता आपणच माझी खरी मार्गदर्शक आहात. आपण जे योग्य समजाल तेच करा. राजाचे हे वचन ऐकून त्याच्या भावजयचे हृदय आनंदाने भरून आले. तिच्या मनातील जे काही शंका होत्या, त्या पूर्णपणे दूर झाल्या. आता तिने विचार केला की राजाचा विवाह ती आपल्या धाकट्या बहिणीशी लावून देईल. भावजयने या विषयावर सुमितशी चर्चा केली. सुमितने पूर्ण विश्वासाने सांगितले, मी तर सर्व जबाबदारी तुम्हालाच दिली आहे. तुम्ही जे योग्य समजाल तेच करा. राजाची संमती मिळताच भावजयने आपल्या धाकट्या बहिणीचा विवाह राजा सुमितसोबत लावून दिला. आता महालात तिची धाकटी बहीण नैना राणी बनून आली आणि संपूर्ण राज्यात पुन्हा मंगलध्वनी घुमू लागली. दोन्ही बहिणींमध्ये खरे प्रेम होते. त्या महालातही प्रेमपूर्वक राहू लागल्यात. त्या काळातील राजा महाराजे या गोष्टीकडे विशेष लक्ष देत असत की महालातील राण्यांमध्ये प्रेम व सलोखा राहावा, जेणेकरून राजघराण्यांमध्येही आपसी स्नेहात कोणतीही कमतरता निर्माण होणार नाही. राजा सुमित आपल्या राणीसोबत महालात अत्यंत आनंदी होता. राणीही या नव्या जीवनाने दुहेरी आनंदाने भरून निघाली होती. एकीकडे तिला सुंदर, दयाळू आणि धर्मनिष्ठ पती मिळाला होता, तर दुसरीकडे तिची प्रिय बहीणही त्याच महालात तिच्यासोबत राहत होती. राजा आणि राणीच्या विवाहाला 1 वर्ष पूर्ण झाले.
पण राणीने कधीच राजाकडे कोणतीही इच्छा किंवा मागणी व्यक्त केली नव्हती. एक दिवस राजा प्रेमाने विचारून बसलाच, महाराणी, आप माझ्यावर नाराज आहात का? आपण कधीच काही मागितलं नाही. राणीने हस्त अत्यंत सौम्य स्वरात उत्तर दिलं, महाराज, अशी काही गोष्ट नाही. मला तर आपल्यासारखा पती मिळाल्यामुळे मी स्वतःला सर्वात भाग्यवान समजते. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हा माझी दीदी ती स्वतःच पूर्ण करून टाकते. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. राणीने पुढे सांगितलं, तरीही जर आपल्याला वाटत असेल की मी काहीतरी मागावं तर मी नक्कीच एखाद्या दिवशी सांगीन. हो, एक इच्छा आहे. मला जंगलात फिरायला खूप आवडतं. एखाद्या वेळेस संधी मिळाली तर मी आपल्या सोबत वनविहार करायला आवडेल. राजा मोठ्या उत्साहाने म्हणाला, बस, इतकीशी गोष्ट. मग आपण उद्या सकाळीच वनभ्रमणाला जाऊया. राणीने संयमाने उत्तर दिलं, नाही महाराज, अजून हा योग्य वेळ नाही. आपल्याला संयमाने योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. आत्ता मी आपल्या सोबत बाहेर जाऊ शकत नाही. राजा थोडा चिंतित होऊन विचारतो, पण का? राणीने लज्जेने आपला चेहरा खाली घातला आणि म्हणाली, महाराज, आपण स्वतःच समजून घ्या आणि जर समजलं नाही तर आपल्या भावजांकडून विचारून घ्या. मी स्वतःहून सांगू शकत नाही. राजा लगेचच भावजांच्या खोलीत गेला आणि आदरपूर्वक विचारलं, भावजईजी, आपली बहीण माझ्यासोबत वनविहाराला यायला का नकार देत आहे? भावजय हसून म्हणाल्या, अरे राजा साहेब, इतकीशी गोष्टही समजली नाही का? ती आता आई होणार आहे आणि आपण वडील होणार आहात. हे ऐकून राजा सुमितचं हृदय आनंदाने भरून आलं. तो बोलून गेला, अरे, माझं लक्षच नव्हतं याकडे. राजाने मग मोठ्या प्रेमाने विचारलं, भावजयजी, सांगा ना, तुम्हाला काय भेट द्यावी? भावजय हसून म्हणाल्या, मला कुठल्याच वस्तूची गरज नाही. जर तुम्ही खरंच काही द्यायचं ठरवलं असेल तर फक्त एकच वचन द्या की तुमचं प्रेम आणि स्नेह माझ्याविषयी असंच सदैव टिकून राहील. राजा श्रद्धेने उत्तर दिलं, भावजयजी, या प्रेमावर कधीच शंका ठेवू नका. माझं प्रेम प्रत्येक नात्यासाठी नेहमी निर्मळ आणि अटूट राहील. जसं आज आहे तसंच सदैव राहील. अशा प्रकारे काळ पुढे सरकत गेला. काही महिन्यांनी एका दिवस राजमहालात ईश्वराच्या कृपेने एक सुंदर चंद्रमुखी राजकन्येचा जन्म झाला. संपूर्ण महाल आनंद आणि हर्षोल्हासाने भरून गेला. चहूदिशांना मंगलध्वनी ऐकू येऊ लागल्या. राजा सुमितचं हृदय आनंदाने नाचू लागलं. परंतु रामप्रीत या शुभ वार्तेने तनिकही आनंदी नव्हता. त्याच्या हृदयात ईर्षेची ज्वाला भडकली होती. तो आपल्या पत्नीवरही रागावलेला होता, कारण तिनेच सुमितचा विवाह आपल्या धाकट्या बहिणीशी लावला होता. आता त्याला ही चिंता सतावू लागली की भविष्यात सुमितची संतानच या राज्याची अधिपती बनेल आणि त्याची स्वतःची मुलं गादीपासून वंचित राहतील. रामप्रीतच्या मनाला ही गोष्ट स्वीकारणं अवघड जात होतं की खरं प्रेम हीच खरी ताकद असते. प्रेमाच्या जोरावर माणूस केवळ धनसंपत्ती नव्हे तर कुणाचंही हृदय जिंकू शकतो. तर हट्ट आणि राग यांच्यामुळे माणसाला एखादा कण सुद्धा मिळत नाही. रामप्रीतच्या पत्नीला याची पूर्ण खात्री होती की जर तिचा मुलगा राज्याच्या गादीवर बसला नाही तरी तिच्या धाकट्या बहिणीचा पुत्र नक्कीच गादीवर बसेल. आणि तोही तर त्यांच्या घराण्याचाच, त्यांच्या रक्ताचाच असणार. त्यामुळे तिला सर्व बाजूंनी विजयच दिसत होता. म्हणूनच ती सुमितवर प्रेम आणि श्रद्धेने भरलेली होती. परंतु दुसरीकडे रामप्रीतच्या मनात दुर्विचार घोळत होते. त्याने मनाशी ठरवलं होतं की तो त्या लहान राजकन्येला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवणार नाही. त्याच्या विकृत मनात असे विचार येत होते की ही विषारी वेल वाढून अख्ख्या वटवृक्षाला नष्ट करेल, म्हणून वेळ येण्याआधीच तिला तोडून टाकावं.
पण अडचण ही होती की त्या राजकन्येला महालाबाहेर नेणार कसा. ती तर कायम आपल्या आईच्या कुशीत गुंडाळलेली असायची किंवा मग त्याची स्वतःची पत्नी तिला हृदयाशी कवटाळून असायची. त्याला कुठलाही मार्ग सुचत नव्हता. रामप्रीतकडे महालात कोणतंही काम नव्हतं. तो दिवसभर रिकामा बसून राहायचा. त्याचं मन कधी मद्य, वासना यांच्यात भरकटायचं, तर कधी निष्पाप राजकन्येच्या अहिताच्या विचारांनी भरून जायचं. पण त्याला योग्य संधीच मिळत नव्हती. अशा प्रकारे 1 वर्ष उलटून गेलं. एके दिवशी प्रभूच्या कृपेने सुंदर हवामान होतं. राजा सुमितला आठवण झाली की त्याने आपल्या राणीला जंगल विहाराचं वचन दिलं होतं. त्याने विचार केला की आजचा हा रमणीय दिवस योग्य संधी आहे. आजच आपण वनविहाराला जावं. राजाने प्रेमाने राणीसमोर आपली इच्छा मांडली. राणीच्या मनात आज कुठेही जाण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राजाने अत्यंत प्रेमाने आपली इच्छा व्यक्त केली आणि हे देखील आठवण करून दिली की ही दुसऱ्यांदा व्यक्त केलेली इच्छा आहे, तेव्हा राणीने विचार केला की राजाचे मन का दुखवावे. राणीने आपल्या दीदीला सांगितले, आम्ही जंगलात फेरफटका मारायला जात आहोत. तुम्हालाही यायचं असेल तर आनंदाने चला. पण मोठी बहीण प्रेमाने म्हणाली, नाही वत्सा, मी येणार नाही. जेव्हा कोणी 2 प्रेमिक किंवा पतीपत्नी आनंदासाठी कुठे जातात, तेव्हा त्यांच्यात तिसऱ्याने हस्तक्षेप करू नये. दीदीने पुढे सांगितले, तू राजकुमारीला मला सोपव आणि निश्चिंतपणे जा. राणी म्हणाली, दीदी, माझं मन आहे की माझ्या मुलीला पण जंगल दाखवावं. तिलाही वनसौंदर्याचा अनुभव मिळावा. यावर दीदीने समजावत सांगितले, नैना, तू असं बालिशपणाचं बोलू नकोस. ही 1 वर्षांची चिमुकली मुलगी जंगल काय पाहणार. उलट ती तुझ्या आणि महाराजांच्या सुखद क्षणांमध्ये अडथळा ठरेल. तिला इथेच राहू दे. राणी हसून म्हणाली, दीदी, आपण काय बोलताय. आम्ही तिथे प्रेमविलास करण्यासाठी जात नाही. त्यासाठी आमचा महाल पुरेसा आहे. आम्ही फक्त काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला जात आहोत आणि लगेच परत येऊ. तुम्ही काळजी करू नका. ती आम्हाला जराही त्रास देणार नाही. दीदी म्हणाली, ठीक आहे, मग घेऊन जा, पण एक वचन दे, त्या बाळाला कधीही एकटं सोडू नकोस. तिला तुझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस. राणी भावूक होत म्हणाली, अगं दीदी, तुम्ही काय बोलताय. मी माझ्या प्राणाहूनही प्रिय असलेल्या बाळाला स्वतःपासून दूर कशी ठेवू शकते. राणी आपल्या पती राजासोबत आणि आपल्या लाडक्या राजकन्येसह प्रभूच्या कृपेने वनाच्या दिशेने निघाली. अनेक वर्षांनंतर ती आज पुन्हा एकदा वनविहाराला जात होती. जेव्हा ती आपल्या वडिलांच्या महालात राहायची, तेव्हाही ती अनेकदा वनभ्रमणाला जायची. मात्र तिला कधीही शिकारीचा मोह नव्हता. शिकारीची आवड तर तिच्या दीदीला होती, जिला आज विनम्रतेने आमंत्रण दिल्यानंतरही सोबत यायला नकार दिला होता. राजा सुमित आपल्या राणीला घेऊन त्या वनातील एका सुंदर झाजवळ पोहोचले. तो झरा त्या वनातील सर्वात दिव्य दृश्य होतं. झऱ्याचं पाणी उंचीवरून खाली कोसळायचं, पण ते एका खोल कुंडात जाऊन कुठे विलीन व्हायचं, हे कोणालाही समजत नसे. त्या पवित्र झऱ्याजवळ दिवसा कोवळे प्राणी, हरण, ससाणं पाणी प्यायला यायचे. रात्री मात्र तिथे हिंस्र पशुही पाणी प्यायला येत. पण दिवसा तिथे विशेष भीती नसायची. राजा सुमित जेव्हा राणी आणि लहान बालिकेसोबत झऱ्याजवळ पोहोचले, तेव्हा तिथे काही हरणं पाणी पीत होती. पण माणसांच्या आगमनाने घाबरून ती इकडे-तिकडे पळाली. राजा सुमितच्या मनात शिकारीची भावना जागी झाली. त्यांनी प्रेमाने राणीला म्हणाले, राणीजी, तुम्ही इथेच थोडा वेळ विश्रांती घ्या. इथे काही भीती नाही. तुम्ही स्वतः एक शूरवीर राजकन्या आहात. तुमच्याकडे तलवार आहेच. आणि जर तहान लागली तर झरा जवळच आहे.
खाण्यापिण्याचा सगळा सामान आपल्या सोबत आहे आणि मुलीसाठी दूधही चांदीच्या पातेल्यात ठेवला आहे. मी फक्त काही क्षणात एक हरण शिकार करून परत येतो. राणीने राजाच्या वचनाचा मान ठेवत गोड स्वरात उत्तर दिलं, जसं आपल्या मनात असेल, स्वामी. आपण जाऊ शकता. पण फार वेळ लावू नका. राजा हस्त म्हणाले, नाही राणीजी, मी लवकर परत येईन. मी तुम्हाला तर फक्त सैर घडवायला आणलं आहे. पण समोर हरण पाहून राजाला लोभ झाला. इतकं बोलून राजा त्या हरणाच्या मागे निघून गेला. मात्र हेही प्रभूची माया होती. हरणालाही आपलं संकट जाणवलं होतं आणि ते प्रचंड वेगाने दाट जंगलाच्या दिशेने धावून गेलं. राजा त्याचा पाठलाग करत करत जंगलाच्या आत खोलवर जाऊन पोहोचला. इकडे जेव्हा राजा सुमित आपल्या राणी आणि लहान मुलीसोबत महालातून निघाला होता, तेव्हा दुष्ट रामप्रीतने त्यांना पाहिलं होतं. त्याच्या मनात कपटाची आग भडकली. त्याने विचार केला की आज उत्तम संधी आहे. राजा जेव्हा झ्याजवळ पोहोचेल तेव्हा तिथलं सौंदर्य पाहून आणि आपल्या राणीच्या सोबत एकात मिळवण्याच्या इच्छेने तो काही वेळासाठी लहान मुलीकडून लक्ष हटवेलच. तो कपटी मनात विचार करू लागला, जेव्हा पती एकांतात रमण करू इच्छितात तेव्हा ते मुलीला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतात. अशा वेळी ही चिमुरडी राजकुमारी माझ्या हाती येईल. मी तिला चुकून सुद्धा कोणालाही कळता गायब करून टाकीन. मग या राज्याचा वारस फक्त माझेच मुलगे असतील. रामप्रीत झाडाझुडपांमधून लपून लपून राजा आणि राणीचा पाठलाग करत होता. तो झुडपांमध्ये लपून पाहत होता की त्याच्या विचारांप्रमाणे काहीच घडत नव्हतं. राजा एकटाच शिकारीच्या मागे गेला होता आणि नैना राणी स्वतःच आपल्या लहान मुलीची काळजी घेत होती. या परिस्थितीत रामप्रीत काहीही दुष्ट कृत्य करू शकत नव्हता. रामप्रीत शांतपणे झुडपांमधून राणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. दरम्यान राणीला तहान लागली. तिने मनात विचार केला, चला झ्याजवळ जाऊन पाणी प्यावं आणि बाळालाही घेऊन जावं. पण लगेचच तिला विचार आला, जर दोन्ही हातांनी पाणी प्यायला लागेल तर बाळाला सांभाळणं कठीण होईल. आणि चुकून का होईना, जर माझ्या कुशीतून बाळ हातातून निसटलं आणि झ्याच्या खोल पाण्यात पडलं तर काय होईल. राजाने सांगितलं होतं की झ्याचं पाणी एका खोल कुंडात समाहित होतं. राणीने विचार केला, नाही, मी हा धोका घेऊ शकत नाही. जोपर्यंत राजा परत येत नाही तोपर्यंत मी पाणी घेणार नाही. या विचारांनी तिने थोड्या वेळासाठी वाट पाहण्यास सुरुवात केली. पण 1 तासापेक्षा जास्त वेळ लोटला तरी राजा अजून परत आला नव्हता. राणीचा घशातला पाणी नाहीसे होऊ लागलं. महालात तर थोडंसं इशारा केल्यावर दास्या लगेच पाणी आणून देत होत्या. 2 दास्या तर दिवसरात्र पंखा झळत होत्या. परंतु या निर्जन वनात सगळं स्वतःच करावं लागणार होतं. अखेर जेव्हा तहान सहनशक्तीच्या काठावर आली तेव्हा राणीने निराश होऊन लहान मुलीला तिथेच सोडून झ्याजवळ जाऊन पाणी प्यायचं ठरवलं. काही क्षणासाठी तिचं लक्ष मुलीपासून हटलं. आणि हेच ते क्षण होते ज्याची रामप्रीतला वाट होती. तो झाडीतून बाहेर निघाला आणि विजेसारख्या गतीने धावत जाऊन राजकुमारीला आपल्या मिठीत घेतलं. त्यानंतर तो उलट्या दिशेने धावला. त्याला भीती होती की राजा सुमित रस्त्यात भेटणार नाही. म्हणून तो झाडांमधून लपता लपता धावत होता. इकडे राणी पाणी पिऊन परत वळली आणि तिच्या डोळ्यांचे विस्फोट होऊन गेले. राजकुमारी तिथे नव्हती. राणी घाबरून त्या ठिकाणी धावली. तिने चारो बाजूंनी पाहिलं. प्रत्येक झाडाच्या मागे शोध घेतला. पण ना राजकुमारी दिसली आणि ना तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. राणीचं हृदय थांबलेलं वाटलं. ती रडू लागली. शोक करू लागली. काही वेळाने राजा सुमित परत आला. त्याने राणीला अशा स्थितीत पाहून विचारलं, राणीजी, तुम्ही रडत आहात आणि आपली राजकुमारी कुठे आहे.
राणीने अश्रुपूरित नयनांनी सांगितलं, महाराज, मी एक क्षणासाठी मुलीला सोडून पाणी प्यायला गेले होती आणि जेव्हा परत आले तेव्हा आपली मुलगी तिथे नव्हती. मी सर्व ठिकाणी शोधलं, पण माझी राजकुमारी कुठेही मिळाली नाही. हे स्वामी, माझी राजकुमारी शोधा. राजा देखील घाबरला. त्याला समजत नव्हतं की एका क्षणात बालिका कशी गायब होऊ शकते. जर एखाद्या जंगली प्राण्याने तिला उचलून नेलं असतं तर बालिका नक्कीच ओरडली असती. राजा आणि राणीने मिळून संपूर्ण जंगलात शोध घेतला. प्रत्येक दिशेत शोधलं, पण राजकुमारीचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. जेव्हा रात्रीचा अंधार पडू लागला तेव्हा विवश होऊन राजा राणीला सोबत घेऊन महालाकडे परत आला. महालात पोहोचल्यावर राणीच्या मोठ्या बहिणीने हे वृत्त ऐकले आणि तिचं हृदय फाटलं. ती रडत रडत म्हणाली, नैना, मी तुला सांगितलं होतं की मुलगी घेऊन जंगलात जाऊ नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता तेच अनर्थ घडला आहे ज्याची मला भीती होती. दुसरीकडे दुष्ट रामप्रीत नन्ही बालिकेला घेऊन जंगलात धावत होता. त्याच्या मनात कपट होतं. तो एखाद्या एकांत स्थळावर जाऊन त्या मासूम मुलीचं गळा घोटून तिचं जीवन संपवू इच्छित होता. परंतु त्याचवेळी त्याला चारही बाजूंनी पायांची आवाज ऐकू आली. त्याचं हृदय धडधडू लागलं. त्याला भीती वाटली की कदाचित तो राजा सुमितच असेल. जर राजा त्याला बालिकेसोबत दिसला तर त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं नक्कीच अंत होईल. रामप्रीतने बालिकेला ताबडतोब एका झुडपात फेकून दिलं आणि तिथून झपाट्याने पळून गेला. जंगलात येणारी आहट 2 चोरांची होती, जे जंगलात लपून राहायचे आणि छोटे छोटे चोरी करून आपलं जीवन यापन करत होते. राजदरबारात त्यांच्या विरुद्ध अनेक वेळा तक्रारी झाल्या होत्या, म्हणूनच राजा आणि त्याच्या सैनिकांनी त्यांना शोधायला सुरुवात केली होती. पकडल्या जाण्याच्या भीतीने दोघं चोर जंगलातच लपून राहिले होते. दोघांनी एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. ते त्या दिशेने गेले आणि आश्चर्यचकित झाले की कोणीतरी एका लहान मुलीला जंगलात फेकून दिलं होतं. त्या चोरांना जरी चोर असले तरी ते निर्दयी नव्हते. त्यांचे हृदय त्या मुलीला पाहून पिघले. त्यांनी तिला उचलून पाहिलं. ती एक छोटी मुलगी होती. दोघांनी तिला आपल्या झोपडीमध्ये आणलं, जी जंगलाच्या मध्यभागी घनदाट झुडपांमध्ये बनलेली होती. आता दोघं विचार करत होते की या मुलीचं काय करावं. त्यावेळी पहिल्या चोराने सांगितलं, ही मुलगी आपल्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आपला तर कुठेही परिवार नाही. गावात जाणं देखील आपल्यासाठी शक्य नाही. आपला विवाह होणं देखील नाही आणि विवाहन झाल्यामुळे आपल्याला संतान नाही. जेव्हा आपण वृद्ध होऊ तेव्हा आपला आधार कोण होईल. म्हणून आपण या मुलीचं पालन करू. दुसऱ्या चोराने देखील सहमती दर्शवली. पहिल्या चोराने पुढे सांगितलं, आपण तिला चोरणी नाही तर ठनी बनवू. अशा प्रकारे दोन्ही चोर त्या मुलीचं पालन पोषण करू लागले. दुसरीकडे राजा आणि त्याचे सैनिक जंगलात राजकुमारीला खूप शोधले, पण तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे राजा असा विचार करू लागला की राजकुमारीला जंगली प्राणी उचलून नेला असेल आणि ती खाल्ली असेल. राजा त्यानंतर राजकुमारीचा शोध थांबवून दिला. वेळ हळूहळू निघून जात होती. साधारणपणे 15 वर्षे गेली. त्यानंतर राजा आणि राणीला अजूनही संतान होऊ शकली नाही. मग राणीने आपल्या मोठ्या बहिणीच्या लहान मुलाला गोद घेतलं. आता रामप्रीत खुश होता, कारण जरी तो स्वतः राजा होऊ शकला नाही तरी त्याच्या दोन्ही मुलांपैकी कोणीतरी राजा होईल. आता आपण कथेच्या नवीन वळणावर येऊ. त्याच्या आधीच्या घटनांमध्ये येऊन कथा पूर्ण होणार नाही. राज्य दरबारापासून सुमारे 25 मैल दूर एक गाव होतं, शकरपूर. तिथे दयाल नावाचा एक साधा शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलगा रवीसोबत राहत होता.
पण त्याची शेती इतकी बिघडली होती की त्याला 2 वेळेचे जेवण मिळवण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागायचा. त्या गावाची जमीन बंजर होती आणि तिथे कोणतीही पीक लागत नव्हती. सर्व शेतकरी भुकेच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. त्यामुळे ते दुसऱ्या गावात जाऊन मजुरी करत होते, पण त्यावरूनही त्यांचं जीवन कष्टातच चालत होतं. एक दिवस दयाल आपल्या मुला रवीला म्हणाला, बेटा, आता तू मोठा झालास. तुला नगर जाऊन काही काम करायला पाहिजे, ज्यामुळे आपला उदरनिर्वाह होईल. रवी श्रद्धेने उत्तर दिलं, पिताजी, मीही हेच विचार करत होतो. आता मला नक्कीच काही काम करायला हवं. दुसऱ्या दिवशी रवी आपल्या आईवडिलांकडून आशीर्वाद घेऊन नगरकडे निघाला. नगराची दुराई सुमारे 25 मैल होती आणि तो मार्ग घनदाट जंगलातून जात होता. जो मार्ग माहीत असलेल्या व्यक्तीला तो दिवसभरात नगर पोहोचतो, पण जो मार्ग माहीत नाही त्याला जंगलात भटकंती करावी लागते आणि रात्री जंगलातच जागरूक होणं भाग पडतं. त्याच जंगलात जिथे दोन्ही चोर राहायचे, आता त्यांच्यासोबत एक मुलगी देखील होती, जी आता सयानी झाली होती. ती चोरांच्या सोबत जंगलात शिकार जाळ्यात पकडण्याच्या कामात व्यस्त असायची. एके दिवशी ती शिकार शोधत जंगलात फिरत होती की तिचं लक्ष एक तरुण मुलाकडे गेलं. ती धावत धावत दोन्ही चोरांकडे आली आणि म्हणाली, बापू, एक छान शिकार जंगलातून जात आहे. तो एक तरुण आहे. त्याच्याकडे पैसे असू शकतात. तुम्ही त्याला लुटा. त्यावर दोन्ही चोरांनी उत्तर दिलं, बेटी, गावाकडे जाणाऱ्यांकडे पैसे नसतात, मात्र नगरातून गावाकडे येणाऱ्यांकडे धन असतो. तरीही त्यांनी म्हटले, जर तो शिकार सापडला असेल तर त्याला काहीतरी फसवा. त्याचा मार्ग चुकव, जेणेकरून तो आज रात्री जंगलातून बाहेर जाऊ शकणार नाही. मुलगी म्हणाली, ठीक आहे बापू. पाहते. ती पटकन एका डोंगरावर जाऊन तिथे उभी राहिली. रवी त्यावेळी सरळ मार्गावर चालत होता. पण जेव्हा तो डोंगरावर पोहोचला, तेव्हा त्याला गोंधळात पडला की नगराकडे जाणारा मार्ग कोणता आहे. तो इथे तिथे पाहतच होता की त्याची नजर एक सुंदर मुलीवर पडली. रवी त्या मुलीला विचारला, बहन, हे सांग की नगराकडे जाणारा मार्ग कोणता आहे. तेव्हा मुलीने जाणून बुजून चुकीच्या दिशेने इशारा केला. रवी त्या चुकीच्या मार्गावर चालू लागला आणि जंगलात बराच आत गेला. पुढे जाऊन त्याला दिसले की तो मार्ग निघून गेला होता. आता पुढे जाण्याचा कुठलाही मार्ग उरलेला नाही. या प्रकारे रवी 2 तास वाया घालवले. मग तो परत फिरला आणि डोंगरावर परत पोहोचायला त्याला रात्रीचा अंधार झाला. नगर अजूनही 10 मैल दूर होते आणि रवी घनदाट जंगलाच्या मध्ये होता. आता त्याला काहीच समजत नव्हतं की काय करावं. चोर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याचवेळी एक चोर रवीच्या जवळ आला आणि म्हणाला, भाऊ, असं दिसतं की तुम्ही मार्ग चुकलात. रवी जंगलात कुठल्या तरी माणसाला पाहून थोडासा आराम केला की, चला, कोणीतरी आपलं असं माणूस भेटलं. तो घाबरला नाही आणि म्हणाला, हो काका, मी मार्ग चुकलो होतो. चुकीच्या दिशेने गेलो होतो. पण आता रात्री झाली आहे. मी आता नगरात जाऊ शकत नाही. मग रवी विचारतो, तुम्ही इथे जंगलात राहता का. चोर म्हणाला, हो बेटा, आम्ही हाच जंगलात राहतो. त्यानंतर रवी म्हणाला, काका, तुम्ही मला रात्री आपल्याकडे थांबू द्याल का. चोर म्हणाला, का नाही बेटा, आम्ही तुम्हाला आपल्याकडे थांबवू. पण एक अट आहे, आम्ही कोणालाही आपला घर दाखवत नाही, कारण जर कोणाला आपला घर समजला तर लोक रोज येऊन थांबू लागतील. आम्ही गरीब माणसं आहोत, सगळ्यांचा खर्च कसा उचलू. जर तुम्ही अडकले असाल तर आम्ही तुमची मदत करू. पण जेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाऊ, तेव्हा तुमच्या डोळ्यावर कपडा बांधावा लागेल. जर तुम्हाला ही अट मान्य असेल तर चला, नाहीतर दुसरं ठिकाण शोधा. चोर पुढे म्हणाला, तुम्ही थोडं पुढे जा, एक बिबट्याची गुहा आहे.
आता त्याचा गुहेतून बाहेर पडण्याचा वेळ झालेला आहे. आपल्याला त्वरित पुढे जावं लागेल. रवी म्हणाला, अरे काका, तुम्ही माझं पूर्ण ऐकलंच नाही. मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो. तुम्ही फक्त मला एक रात्री आश्रय द्या, मला जेवणाची गरज नाही. चोर म्हणाला, ही झाली ना गोष्ट. असं माणूस खूप चांगले असतात जे स्वतःसाठी जेवण घेऊन जातात. चला बेटा, मी तुम्हाला माझ्या घरात घेऊन जातो. चोरने रवीच्या डोळ्यावर कपडा बांधला आणि त्याला आपल्या झोपडीत नेलं. जेव्हा डोळ्यावरून पट्टी काढली, तेव्हा रवीने पाहिलं की तिथे 2 आणखी माणसं होती आणि ती मुलगी पण होती, जिने त्याचं मार्ग भटका दिलं होतं. रवी विनम्रपणे विचारलं, काका, राग मानू नका. ही मुलगी तुमची मुलगी आहे का? त्यावर चोर म्हणाला, हो बेटा, ही माझी मुलगी आहे. का? तुम्हाला ती आवडली नाही का? रवी साधेपणाने म्हणाला, आवडण्याची गोष्ट नाही आहे. अरे, ती तर खूप छान आहे, पण हिनेच मला मार्ग भटका दिला होता. चोर त्याच्या मुलीला विचारला, बेटा, तू याचं मार्ग का भटकवलं? मुलगी म्हणाली, बापू, मी मार्ग भटकवला नाही. माझ्या माहितीनुसार जो मार्ग होता, तोच मी सांगितला. तुम्हीच मला कधी नगर दाखवले नाहीत. मी एकदाही जंगलाच्या बाहेर गेले नाही. मग मला कसं कळणार की नगर कोणत्या दिशेने आहे? चोर हसत म्हणाला, बेटा, चिंता करू नको. आम्ही तुम्हाला नक्की नगरात पाठवू. आणि उद्या या युवकासोबत जाऊन जा. रवी आश्चर्याने म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात? मी स्वतः बेरोजगार आहे. कामाच्या शोधात शहर जातोय. माझ्याकडे कोणतं ओळखपत्र आहे ना थांबण्याची जागा. मग एक मुलगी कशी माझ्याबरोबर जाऊ शकते? चोर समजावत म्हणाला, बेटा, हेच तर चांगलं आहे. मुलगी तुमच्या सोबत जाईल तर तुम्हाला लवकर काम मिळेल. एकटा मुलगा काम मिळवत नाही ना थांबण्याची जागा मिळते. पण मुलींना जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. हे तुमचं भ्रम आहे. रवी म्हणाला, काका, तुम्ही बरोबर सांगत आहात. मी या बहिणीसोबत नक्की जाईन. सकाळी चोराने पुन्हा रवीच्या डोळ्यावर कपडा बांधला आणि त्याला डोंगरावर सोडून दिलं. चोराने आपल्या मुलीला सांगितलं, बेटा, काही दिवस शहर फिरून लवकर परत ये. रवी त्या मुलीला घेऊन नगराच्या दिशेने निघाला. नगरात पोहोचल्यावर ते दोघं एक सेठकडे गेले. सेठ जुना झाला होता. त्याची पत्नी मरण पावली होती. त्याची कोणतीही संतती नव्हती. पण त्याच्याकडे धनाची कमी नव्हती. आता वृद्ध होऊन तो आशा ठेवून बसलेला होता की विवाह करेल आणि संतती मिळवेल, जी त्याचं धन सांभाळेल. जेव्हा रवी आणि मुलगी कामासाठी सेठकडे गेले, तेव्हा सेठच्या मनात त्याच मुलीबद्दल वासना निर्माण झाली. सेठ विचार करू लागला की कोणत्याही प्रकारे या मुलीला आपल्या घरात ठेवायला पाहिजे. मुलीने शर्त ठेवली की हा मुलगा सुद्धा ह्या घरात काम करेल. आपण दोघेही तुमच्याकडेच नोकरी करू. सेठाने आनंदाने ते मान्य केले. सेठाने रवीला आपल्याकडील दुकानात कामावर ठेवले आणि मुलीला आपल्या घरात ठेवले. सेठ विचार करत होता की आज रात्री त्याला मुलीशी विवाह करण्याची बोलणी करणार आणि तिला आपली पत्नी बनवणार. दुसरीकडे मुलीने पाहिलं की सेठकडे अपार संपत्ती आहे, जी तिने कधी स्वप्नातही पाहिली नव्हती. तिने विचार केला, आज रात्री इतकं धन घेऊन पळून जाईन की जीवनभर बसून खाल्लं तरी ते संपणार नाही. दिवसभर सेठने आपले सर्व कामं पूर्ण केली. रवीला दुकानावर थांबण्याची व्यवस्था केली आणि तो घरी गेला. त्याला विचार आला की रात्री ही नौकराणीला आपल्या इच्छेने मना लावेल. धन असताना काहीही साधता येतं, असं त्याला वाटलं. रात्री सेठने मुलीसमोर विवाहाची मागणी ठेवली, तेव्हा मुलीचा मन रागाने भरून गेला. ती म्हणाली, तुम्हाला थोडी लज्जा नाही का? अहो, तुम्ही तर आता जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहात आणि मी तर अजून पूर्णपणे जवान सुद्धा झालेली नाही.
आणि ह्या अवस्थेत तुम्ही माझ्याशी विवाह करण्याची मागणी करत आहात. जर तुमच्याकडे नातवंड असती तर त्यांच्याशी विवाहाचा प्रस्ताव कदाचित मी स्वीकारला असता. पण कबराच्या दारावर उभ्या असलेल्या मृताशी मी कसम विवाह करू शकते. तिचं बोलणं ऐकून सेठचा राग उफाळून आला. तो म्हणाला, राजी राजी, जर तू नाही मानलीस तर मी तुला जबरदस्ती करू शकतो. आज रात्री मी तुला आपली पत्नी बनवणारच. जर तू माझ्याजवळ आलास तर मी तुला अशी शिक्षा देईन की तुला कबरीत पुरायला सुद्धा काही उरेल असं वाटणार नाही. पण सेठने तिचं एक ऐकलं नाही आणि जबरदस्ती करू लागला. तेव्हा त्या मुलीनेही आपली ताकद दाखवली आणि सेठला 4 वेळा फेकून दिलं. सेठ घाबरला. खरंच ही मुलगी आपल्याला मारूनच टाकेल की काय? तो घाबरून तिच्या पायात पडला. त्या मुलीने त्याला त्याच्याच खोलीत बंद केलं आणि जेवढं धन नेता येईल तेवढं उचलून तिथून निघून गेली. ती मनात विचार करत होती की त्या मुलाला सुद्धा सांगते की तोही आपल्यासाठी हक्काचं धन घेऊन निघून जावं. पण तिला माहीत नव्हतं की तो मुलगा कुठे आहे, कारण तो तर सेठच्या दुकानात होता. त्यामुळे ती एकटीच सगळं धन घेऊन निघून गेली. सकाळी जेव्हा एक भांडी धुणारी बाई सेठच्या घरी आली, तेव्हा सेठने आवाज देऊन तिला दरवाजा उघडायला सांगितलं आणि तो बाहेर आला. ती नोकराणी सेठला ओळखत होती. तिला लगेच समजलं की सेठने नक्कीच काही नीचपणा केला आहे, म्हणूनच कुणीतरी त्याला खोलीत बंद केलं आहे. सेठ लगेच पळत दुकानात गेला आणि रवीला म्हणाला, तुझी बहीण माझ्या घरातून खूप सगळं धन घेऊन पळाली आहे. साला, ते धन परत कर नाहीतर तुला राजाच्या सैनिकांच्या हवाली करीन. राजाकडे तुझी तक्रार करीन आणि तुला फाशी देईन. रवीने शांतपणे उत्तर दिलं, सेठजी, माझी काही बहीण नाही. मी तर माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. सेठ बोलला, थापा मारू नकोस. जी तुझ्यासोबत आली होती, ती कोण होती? रवी म्हणाला, सेठजी, ती मला वाटेत भेटली होती. तीही माझ्यासारखीच कामाच्या शोधात निघाली होती. ती कोण होती, कुठून आली होती, हे मला काहीच माहिती नाही. सेठ म्हणाला, साला, तू असं नाही मानणार. आता मी तुझी तक्रार राजदरबारी करणार. रवीने ठामपणे उत्तर दिलं, चाहे तुम्ही मला फाशी देऊ, पण सत्य हेच आहे. सेठ रागाने थरथरत म्हणाला, चल माझ्यासोबत राजदरबारात. आता तिथेच ठरवेल की तू त्या मुलीचा भाऊ आहेस की नाही. रवी निद्रपणे म्हणाला, हो सेठजी, चला. मी सत्यासाठी माझं शिरसुद्धा चढवू शकतो. तुम्ही वाटेत भेटलेल्या कोणत्याही मुलीला माझी बहीण म्हणू शकत नाही. आणि जर तिने चोरी केली असेल तर तिच्याविषयी मला काहीच माहीत नाही. मी कधीच तुम्हाला सांगितलं नव्हतं की ती मुलगी तुमच्या घरी कामाला घ्या. सेठ म्हणाला, साला, ही गोष्ट तू राजासमोर बोल. रवी म्हणाला, हो हो, मी ती गोष्ट राजासमोरच बोलेन. सेठ त्याला घेऊन राजदरबारात गेला आणि राजाकडे तक्रार केली. सेठ म्हणाला, महाराज, काल 2 भाऊ-बहीण माझ्याकडे काम मागायला आले. मी एका मुलाला माझ्या दुकानावर कामाला ठेवले आणि त्याची बहीण घरच्या कामासाठी नोकराणी म्हणून ठेवली. पण ती मुलगी रात्री माझ्यासोबत मारहाण करून घरातून भरपूर धन घेऊन पळून गेली. राजा म्हणाले, तू आरडाओरडा का नाही केलास? सेठ म्हणाला, महाराज, तिने मला खोलीत बंद करून टाकलं होतं. सकाळी जेव्हा भांडी घासणारी बाई आली, तेव्हा तिने मला बाहेर सोडलं. महाराज, कृपा करून माझ्या सोबत न्याय करा. राजा म्हणाले, सेठ, तुझ्यासोबत नक्कीच न्याय केला जाईल. जर हा मुलगा दोषी आढळला तर आम्ही त्याला कठोर शिक्षा देऊ. ही आणि चोरी आमच्या राज्यात मोठा गुन्हा मानला जातो. जर दोष सिद्ध झाला तर आम्ही तुला फाशीही देऊ शकतो. मग राजाने रवीकडे पाहून विचारले, तू कोण आहेस? आणि त्या मुलीशी तुझा काय संबंध आहे? रवीने हात जोडून उत्तर दिलं, महाराज,
मी शकरपूर गावचा रहिवासी आहे. माझ्या वडिलांचे नाव दयाळ आहे. माझं कोणतंही भावंड नाही. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मी कामाच्या शोधात नगराकडे येत होतो. वाटेत ती मुलगी भेटली. तीही कामाच्या शोधात होती. बोलता बोलता तिने मला सांगितलं की तीही काम शोधते आहे. ती स्वतः सेठजींकडे आली होती आणि मला पण सोबत घेऊन आली. पुढच्या घडलेल्या गोष्टींबद्दल मला काहीच माहिती नाही. सेठजींबरोबर काय झालं हे मला माहीत नाही आणि त्या मुलीबाबतही मला जास्त माहिती नाही. राजा म्हणाले, तू खोटं बोलतो आहेस. इतकं सांगून तू निर्दोष ठरत नाहीस. तुझ्याकडे असा काही पुरावा आहे का ज्याने हे सिद्ध होईल की ती मुलगी तुझी बहीण नव्हती? रवी थोडा वेळ विचारात गेला. मग अचानक त्याला काही आठवलं. तो म्हणाला, महाराज, एक पुरावा आहे. वाटेत त्या मुलीचं एक लॉकेट तुटलं होतं. तिच्याकडे ते ठेवण्यास जागा नव्हती म्हणून तिने ते लॉकेट माझ्या खिशात ठेवायला दिलं होतं. निघताना ती ते घ्यायला विसरली. ते लॉकेट अजूनही माझ्या खिशात आहे. रवीने ते लॉकेट लगेच काढून राजाला दिलं. राजाने ते लॉकेट पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच राणीला बोलावलं आणि विचारलं, महाराणी, तुम्ही हे लॉकेट ओळखता का? राणीने ते लॉकेट पाहताच आश्चर्याने म्हणाली, महाराज, हे तर आपल्या राजकुमारीचं लॉकेट आहे. म्हणजे आपली राजकुमारी जिवंत आहे, जिला 15 वर्षांपूर्वी हरवलेलं होतं. राजा म्हणाले, रवी, तू निर्दोष आहेस. ती मुलगी तुझी बहीण नाही. त्यानंतर राजाने सेठकडे पाहून म्हणाले, सेठ, या मुलाचा तुझ्या घरात झालेल्या चोरीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तू या मुलावर खोटा आरोप करून त्याला आपल्या दुकानातून काढून टाकू शकत नाहीस. तुला याला 1 महिन्यापर्यंत आपल्या इथेच ठेवावं लागेल. राजा पुढे म्हणाले, हे लॉकेट काही साधं लॉकेट नाही. याची किंमत 2 लाख सोन्याच्या नाण्यांच्या बरोबरीची आहे. आणि ती मुलगी असं मौल्यवान लॉकेट सहजासहजी या मुलाकडे ठेवून जाणार नाही. ती नक्कीच 1 महिन्याच्या आत ते घेण्यासाठी परत येईल. तेव्हा आपण या मुलाच्या मदतीने त्या मुलीला पकडू. जर ती मुलगी आमची हरवलेली राजकुमारी निघाली तर आम्हाला आमची राजकुमारी परत मिळेल. आणि जर ती राजकुमारी नसेल तर हेही स्पष्ट होईल की तिच्याकडे हे लॉकेट कसं आलं. दोन्ही परिस्थितीत सेठ, तुझा धनसंचय सुरक्षित राहील. त्यामुळे सेठ पुन्हा रवीला घेऊन आपल्या दुकानात परत आला. आता सेठला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप होऊ लागला. तो विचार करू लागला, चूक त्या मुलीचीही नव्हती. ती तर फक्त एक साधी नोकराणी बनायला आली होती. पण माझाच विचार बिघडला होता. मीच तिच्याशी जबरदस्ती करण्याचा नीच प्रयत्न केला. म्हणून तिने स्वतःचा बचाव केला आणि माझं धन घेऊन निघून गेली. सेठच्या मनात आता भीती बसली होती. जर ती मुलगी खरोखरच राजकुमारी निघाली तर माझं काही खरं नाही. तिने जर राजदरबारात माझं कुकर्म सांगितलं तर राजा मला विचार न करताच मृत्युदंड देईल. सेठ विचार करू लागला, आता मी काय करू? काहीही सुचत नाही. आणि मी या मुलालाही दूर करू शकत नाही, कारण राजा आदेश देऊन गेला आहे की याला 1 महिन्यापर्यंत माझ्या जवळ ठेवावं लागेल. जर मी त्याला दुकानातून काढून टाकलं तर तो थेट राजाकडे जाईल आणि राजा माझ्या आज्ञा उल्लंघन केल्याबद्दल मला तुरुंगात टाकेल. आता माझं वाचणं अशक्य आहे. खूप विचार करून सेठने मनात एक योजना आखली. का नाही मी 4 महिन्यांसाठी तीर्थयात्रेचं कारण सांगून कुठेतरी दूर निघून जावं आणि या रवीकडे माझं घर आणि दुकान सोपवावं. सेठने रवीला सांगितलं, रवी बेटा, तू खूप प्रामाणिक आणि सच्च्या मनाचा आहेस. आता मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मनात तीर्थयात्रेची इच्छा जागी झाली आहे.
मी 4 महिन्यांसाठी निघणार आहे आणि तोपर्यंत तू माझं दुकान आणि व्यवहार सांभाळ. रवीने हात जोडून नम्रपणे उत्तर दिलं, नाही सेठजी, मी इतकी मोठी जबाबदारी घेऊ शकत नाही. तुम्ही 1 महिन्यानंतर तीर्थयात्रेला जावा, जेव्हा मी इथून निघून गेलो असेन. सेठ म्हणाला, नाही बेटा, आता तू कुठेही जाणार नाहीस. या जगात माझं स्वतःचं कुणी नाही. ही सगळी संपत्ती एक दिवस तुझीच होईल. तू आत्तापासूनच माझा व्यवहार सांभाळ. रवी विचार करू लागला, हा बदमाश सेठ इतका लवकर कसा बदलला. नक्कीच याला कुठल्या तरी भीतीने ग्रासलं आहे. कदाचित त्याने काही चोरी किंवा गुन्हा केला असावा आणि पकडला जाण्याची भीती वाटते. कदाचित त्या मुलीने चोरी केलीच नसेल आणि सेठने तिच्यावर खोटा आरोप ठेवला असावा. आता सत्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतोय. असो, जेव्हा तो स्वतःहून मालमत्ता देतोय, तेव्हा घ्यायला काही हरकत नाही. सेठ दुसऱ्याच दिवशी तीर्थयात्रेला निघून गेला. पण संध्याकाळपर्यंत परत आला आणि म्हणाला, मी वसियत तयार करून आलो आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी सारी संपत्ती तुझी होईल. मी उद्या माझ्या पंडितजींसोबत तीर्थयात्रेला निघतो आहे. तू स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःची देखभाल करत राहा. सेठच्या जाण्यानंतर पूर्ण 3 महिने उलटून गेले. एक दिवस पंडितजी परत आले आणि रवीला सांगितले की सेठजी आता या जगात नाहीत. ते हरिद्वारला गंगास्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 5 दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. मीच एकटाच जिवंत बचावलो आणि तुझ्याकडे संदेश घेऊन आलो आहे. रवीने विधीपूर्वक सेठचे अंत्यसंस्कार केले. त्याने आपल्या आईवडिलांना नगरात बोलावून घेतले. 6 महिने उलटून गेले. पण ती मुलगी जिला लेकेटसाठी परत यायचं होतं, ती कधीच परत आली नाही. एक दिवस एक बुरखा घातलेली स्त्री कामाच्या शोधात रवीच्या दुकानावर आली. ती घुंगटात होती आणि कामाची गरज सांगत होती. रवी म्हणाला, हो, मी तुला काम देऊ शकतो, पण दुकानात नाही. तुला माझ्या घरी काम करावं लागेल. माझ्या आईवडिलांची सेवा करावी लागेल. ती स्त्री तयार झाली. रवीने तिला आपल्या घरी ठिकाण दिलं. इकडे राजा देखील राजकुमारीच्या शोधात खूपच व्याकुळ झाला होता आणि तिचा भाऊ रामप्रीतही काही कमी चिंतेत नव्हता. त्याला वाटत होतं की जर राजकुमारी सापडली तर त्याच्या हातून राज्य निसटून जाईल. त्यामुळे तो कशाही करून राजकुमारीचा ठावठिकाणा लागण्याआधीच तिला संपवू इच्छित होता. राजाने संपूर्ण जंगल पालथं घातलं. त्या दोघा चोरांनाही पकडण्यात आलं, जे राजकुमारीचा लहानपणापासून सांभाळ करत होते. पण राजकुमारी अजूनही सापडलेली नव्हती. रामप्रीतने राजाला सांगितले, ही दोघं चोरच राजकुमारीला चोरून घेऊन गेले होते. त्यांना तात्काळ फाशी द्यावी. पण राजाने संयम राखला आणि म्हणाला, जोपर्यंत राजकुमारी सापडत नाही, तोपर्यंत कोणतीही घाई करणार नाही. आपल्याला या चोरांच्या मागचं खरं सत्य जाणून घ्यायचं आहे. राजाने जाहीर केलं, जो कोणी राजकुमारीला माझ्यापर्यंत आणेल, त्याला वयाच्या अनुसार इनाम दिलं जाईल. जर एखादा तरुण राजकुमारीला घेऊन येईल, तर आम्ही तीच त्याच्याशीच लग्न लावून देऊ. आणि जर एखादा वृद्ध व्यक्ती तिला घेऊन आला, तर त्याला 500 सोन्याच्या नाण्यांचं बक्षीस दिलं जाईल. राजकुमारीच्या शोधात हजारो तरुण निघाले, पण कुणालाही ती सापडली नाही. कारण राजकुमारी तर रवीच्याच घरी घुंगट घालून त्याच्या आईवडिलांची सेवा करत होती. रवीलाही हे माहीत नव्हतं की तीच राजकुमारी आहे, कारण ती आईवडिलांसमोर चेहरा उघड ठेवत असे, पण रवीच्या समोर मात्र कायम घुंगटात राहत असे. ती मुलगी अजूनही भरपूर धन गोळा करून ते घेऊन पळून जाऊन आयुष्यभर शांततेने जगण्याच्या विचारात होती. एक रात्री तिने सोन्याच्या नाण्यांची एक गाठोडी बांधून ती स्वयंपाकघरात लपवली होती. योगायोगाने रवीने हे पाहिलं.
त्याच्या मनात शंका आली की हीच ती जंगलात भेटलेली मुलगी आहे. तो रात्री झोपेचं नाटक करू लागला. तेव्हाच त्याने पाहिलं की ती मुलगी हळूच सोन्याच्या गाठोडीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. पण दरवाजाला कुलूप होतं. ती मागे वळली तर रवी तिच्यासमोर उभा होता. ती घाबरली आणि म्हणाली, "कृपया मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली." रवी शांतपणे म्हणाला, "तू असं का करत आहेस? तुला पैशांची काय गरज आहे? तुला तर हेही माहिती नाही की तू कोण आहेस. तू स्वतः एक राजकुमारी आहेस." ती मुलगी चकित होऊन म्हणाली, "मी राजकुमारी? तुम्ही असं कसं म्हणू शकता?" तेव्हा रवीने तिला त्या लॉकेटबद्दल सांगितलं आणि त्या दिवशीची सगळी घटना सांगितली. ज्या दिवशी ती एक लहानगी मुलगी होती आणि 2 चोरांनी तिला शोधून घेतलं होतं. नंतर रवीने तिला सांगितलं की राजाने जाहीर केलं आहे की जो कोणी राजकुमारीला दरबारात आणेल, त्याच्याशी तिचं लग्न केलं जाईल. रवीने नम्रतेने म्हटलं, "जर तुला मी आवडत असेन तर माझ्यासोबत चल. नाहीतर तू एकटीही जाऊ शकतेस." राजकुमारी भावूक होऊन म्हणाली, "नाही, मी तुमच्यासोबतच जाईन. तुम्ही मला पहिल्याच दिवशी प्रिय झाला होतात. पण माझ्या सवयींमुळे मी भरकटले होते. आता मला कळलं की मी एक राजकुमारी आहे, त्यामुळे हे धन माझ्यासाठी आता धुळीसमान आहे. चला माझ्यासोबत राजदरबारात." रवी राजकुमारीला घेऊन राजदरबारात गेला. राजाने त्या दोन्ही चोरांना बोलावलं आणि विचारलं, "तुम्ही माझी राजकुमारी का पळवली?" चोर म्हणाले, "महाराज, आम्ही तिला झुडपात सापडलेल्या अवस्थेत पाहिलं. आमच्याकडे पुरावा आहे." ही माळ त्या वेळी तिच्या गळ्यात होती. राजाने माळ पाहताच ओळखली आणि म्हणाला, "ही तर माझ्या थोरल्या भावाची निशाणी आहे." राजाने रामप्रीतला विचारलं, "तू असं का केलंस?" रामप्रीत म्हणाला, "मी माझ्या पुत्राला राजा बनवू इच्छित होतो." राजा म्हणाला, "आता याचा निर्णय वहिनीच करतील." वहिनीने धर्मपूर्वक सांगितलं, "नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत. यांना कारागृहात पाठवण्यात यावं." रामप्रीतला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वहिनीच्या आग्रहामुळे शिक्षेत थोडी सवलत दिली गेली. दोन्ही चोर निर्दोष असल्याचं लक्षात आल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. राजाने राजकुमारी आणि रवीचा विवाह भव्य पद्धतीने पार पाडलं. राजकुमारीने स्वतःहून राजसिंहासनाचा त्याग केला आणि रवीसोबत त्याच्या घरी राहायला गेली. ते दोघं प्रेम आणि भक्तीच्या बंधनात कायमचं सुखी जीवन जगू लागले. दर्शक बांधव, या कथेद्वारे आपण माता सीतेच्या 3 शिकवणी जाणून घेऊ, ज्या जर एखाद्या सामान्य माणसाने आपल्या आयुष्यात आत्मसात केल्या, तर तो कधीही दुःखी होणार नाही. चला तर मग पाहूया त्या 3 शिकवण्या. पहिली शिकवण, धैर्य आणि सत्याच्या जोरावरच संकटांवर मात करता येते. माता सीतेने लंकेत अशोकवाटिकेत राक्षसांच्या बंदिवासात असतानाही धैर्य आणि सत्याचा मार्ग कधीच सोडला नव्हता. तसेच या कथेतील रवीवर जेव्हा खोटा आरोप लावला होता, तेव्हा त्याने घाबरले नाही आणि सत्याचे समर्थन केले. राजा दरबारात, जिथे फाशीचा धोकाही होता, तेथेही रवीने खोटं बोललं नाही, तर शांत आणि निर्भयपणे म्हणाला, "मी सत्यासाठी आपलं डोकेही देऊ शकतो." माता सीता शिकवतात की जेव्हा आयुष्यात कठीण परिस्थिती येते, तेव्हा घाबरू नये आणि खोटं बोलून बचाव करण्याचा प्रयत्न करू नये. सत्य आणि धैर्यच अखेरीस आपली रक्षा करतात. हेच आचारधर्म रवीने दाखवला आणि शेवटी भगवानने स्वतःच त्याचं सत्य उजागर केले. दुसरी शिकवण, दुसऱ्यांची सेवा आणि भल्याचं काम करणारा स्वतःही आदरणीय बनतो. माता सीतेचे जीवन सेवा, त्याग आणि दया यांचं एक आदर्श उदाहरण आहे. वनवासातही त्यांनी श्री रामाची सेवा केली आणि आपल्या त्यागाने संपूर्ण जगाला दाखवले की सेवा हाच सर्वोत्तम धर्म आहे. या कथेतील रवी देखील त्याच आदर्शाचा पालन करणारा आहे.
तो कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मातापित्यांची सेवा करतो. त्या घुंगटधारिणीला ओळख नसताना घरात आश्रय देतो आणि जेव्हा त्याला सत्य समजते की ती साधारण मुलगी नाही, तर राजकुमारी आहे, तेव्हा देखील तो गर्वन करता तिला सन्मानाने राज दरबारात नेतो आणि विवाहाचा प्रस्ताव देऊन तिच्या आत्मसन्मानाला सुरक्षित ठेवतो. माता सीता शिकवतात की जो निष्काम सेवा करतो, ईश्वर अंततः त्याला सन्मान आणि प्रेम देतो. रवीला देखील अखेरीस तेच सुख आणि सन्मान मिळतो. तिसरी शिकवण, त्यागच्या माध्यमानेच खरा सुख मिळवता येतो, लोभाने नाही. जेव्हा माता सीतेने सोन्याच्या लंकेचं वैभव सोडून दिलं आणि रावणच्या सर्व प्रलोभनांना नाकारलं, तेव्हा त्यांनी हे शिकवलं की खरा सुख धनामध्ये नाही, तर धर्म आणि प्रेमामध्ये आहे. याच कथेतील राजकुमारी सुरुवातीला धनाच्या लोभाने चोरी करायचा विचार करत होती. पण जेव्हा तिला तिच्या वास्तविक स्वरूपाचा, म्हणजे राजकुमारी असण्याचा भान झाला, तेव्हा ती स्वतः म्हणते की आता धन माझ्यासाठी धुळीसमान आहे. माझं खरं स्थान सेवा, प्रेम आणि सन्मानात आहे. त्यागाच्या मार्गाला तिने स्वीकारल्यावर तिच्या जीवनात खरी प्रेमाची अनुभूती रवी रूपात आणि सच्चा सन्मान राजमहालाचा आदर म्हणून मिळतो. माता सीता शिकवतात की जो संसाराच्या लोभापासून मुक्त होतो, त्याला ईश्वर स्वतः आपल्या गोडीत स्थान देतात आणि जो धनाच्या मोहात अडकतो, त्याचा अंत नेहमी दुःखदच असतो. दर्शक बंधू, ही कथा अजून संपलेली नाही. आता आपण जाणून घेऊ की अखेरीस लक्ष्मणच्या मरणाच्या बातमीवर माता सीता का हसल्या होत्या, त्यामागे कोणता रहस्य होता. दर्शक बंधू, लक्ष्मणच्या करुण समाचारावर माता सीता हसल्या का? मित्रांनो, आजही भक्तांच्या मनात महर्षी वाल्मिकी यांनी रचित पवित्र रामायणाचं अध्ययन गहिरं ठाम आहे. त्या पवित्र राम कथेत एक प्रसंग येतो, ज्यात मेघनादच्या बाणाने लक्ष्मणजी जखमी होऊन भूमीवर पडले आणि जेव्हा ही बातमी माता सीताकडे आली, तेव्हा जनक नंदिनी सीताजी जोरजोरात हसल्या. होय बंधू, तुम्ही नीट ऐकलं. आपल्या प्रिय देवर लक्ष्मणजींच्या मृत्यूच्या बातमीवर माता सीता आशंका करत होत्या, तर यामागे काय कारण होतं? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया या पवित्र कथेचा शेवटपर्यंत ऐका आणि जय श्रीरामचं स्मरण कमेंटमध्ये नक्की करा. प्रभू श्रीरामची कृपा तुमच्या घरपरिवारावर सदैव राहो, अशी मंगल कामना आहे. जेव्हा लंकेतील रावणच्या पुत्र मेघनाथने आपल्या दिव्य अस्त्राने लक्ष्मणजींना जखमी केलं आणि ते मूर्छित होऊन पृथ्वीवर पडले, तेव्हा विभीषणजी लगेच सुश्राण वेदाचार्यजींना घेऊन आले. सुश्राण वेदजींनी पवनपुत्र हनुमानजींना सांगितलं की हे वीर, रामजींचे छोटे भ्राता लक्ष्मणजींचा उपचार केवळ हिमालयाच्या द्रोणाचल पर्वतावर स्थित संजीवनी बूटीनेच शक्य आहे. अन्यथा कोणताही उपाय त्यांच्या प्राणांची रक्षा करू शकणार नाही. जर सूर्योदय होण्यापूर्वी संजीवनी बूटी मिळाली नाही, तर लक्ष्मणजींचे शरीर त्याग निश्चित होईल. जेव्हा हा समाचार माता सीताकडे पोहोचला, त्यावेळेस त्या रावणाच्या बंदीगृहात होत्या, तेव्हा जनक नंदिनी सीताजी आपल्या स्वाभाविक सरल भावाने जोरजोरात हसल्या. माता सीताजींच्या हसण्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या राक्षस्या खूपच आश्चर्यचकित झाल्या. त्या हात जोडून आदरपूर्वक विचारल्या, हे माता, आपल्या देवराचे प्राण संकटात आहेत आणि आपण हसत आहात का? माता सीताजी शांतपणे उत्तर दिल्या, हे देवी, आपल्याला कोणत्या गोष्टीचा भय आहे? स्वतः श्रीरामजी जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, त्यांच्या गोदीत माझे देवर लक्ष्मणजी पलत आहेत. जेव्हा सर्व ब्रह्मांडाचे अधिपती स्वतः त्यांचे रक्षक असतात, तर मग मृत्यू त्यांना कसा छू शकतो? आणि जो कार्य पवनपुत्र हनुमान सारख्या परमवीरास दिलं गेलं आहे, तो कार्य कसं अपूर्ण राहू शकतं? आणि सूर्याच्या उगवण्याची वेळ येण्यापूर्वी हनुमानजी संजीवनी बूटी घेऊन येणार, तोपर्यंत सूर्यदेवतेला उगवण्याची हिम्मत नाही होईल. मेघनाथने जी शक्तीचा प्रहार केला आहे, ती लक्ष्मणजींवर नाही,
ती माझ्या प्रभू श्रीरामांच्या हृदयावर आहे. कारण माझ्या स्वामी श्रीरामच्या प्रत्येक कणात लक्ष्मणजींचा वास आहे आणि लक्ष्मणजींच्या प्रत्येक कणात माझे प्रभू श्रीराम बसले आहेत. बंधूंनो, आता आपल्याला हे समजून घेऊया की जेव्हा संकटमोचक पवनपुत्र हनुमान संजीवनी बूटी आणण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी सूर्यदेवतेला कशा प्रकारे करुणाभरी प्रार्थना केली होती. हनुमानजीने मोठ्या श्रद्धा आणि विनयभावाने सूर्यदेवतेला प्रार्थना केली, हे प्रभू, हे तेजस्वी सूर्यनारायण, मी आपल्याकडे करबद्ध प्रार्थना करतो की कृपया काही काळासाठी आपला तेज विरामित करा. आज आपल्या कुलात एक मोठा संकट उभा राहिला आहे. लंकाच्या अधिपती रावणाच्या पुत्र मेघनाथने स्वयं परब्रह्म भगवान श्रीराम यांच्या अंश लक्ष्मणजींवर प्रहार केला आहे. हनुमानजी पुढे हात जोडून म्हणाले, हे सूर्यदेव, जर माझ्या येण्यापूर्वी आपल्या तेजाचा प्रकाश थोडाही वाढला, तर आपल्या सूर्यवंशावर अंधकार छायला लागेल आणि माझे भैया लक्ष्मण जीवनाचा साथ श्रीरामजींच्या आधीच सोडून देतील. म्हणूनच माझी आपल्याकडे विनम्र प्रार्थना आहे की मी संजीवनी बूटी घेऊन परत येईपर्यंत कृपया आपला तेज छुपा ठेवा. हे प्रभू, मला आशा आहे की आपण माझ्या या करुणाभ्या विनंतीला नक्कीच स्वीकार कराल. जसं माझ्या माता अंजना यांनी माझं पालनपोषण केलं आहे, त्याचप्रमाणे मी खूप जिद्दी स्वभावाचा आहे. हनुमानजी अत्यंत विनम्रतेने पुढे बोलले, हे प्रभू, जर या कार्यात थोडीशीही चूक झाली, तर कृपया आपल्याला माझं बालपण आठवायला सांगा, जेव्हा मी आपल्याला फळ समजून निघाला होता. आणि जर अजूनही विघ्न आलं, तर मला माझं बालपण पुन्हा एकदा करावं लागेल. म्हणून, हे सूर्यदेव, मी आपल्याला स्वतंत्रता फक्त तेव्हाच देईन, जेव्हा माझ्या आराध्य श्रीरामच्या प्रिय अनुज लक्ष्मणजी पूर्णपणे स्वस्थ होतील. इतकी करुण भावनांनी प्रार्थना करून पवनपुत्र हनुमानजी द्रोणाचल पर्वतासाठी तीव्र गतीने निघाले. दुसरीकडे, दुष्ट रावण आपल्या कपटी मनाने विचार करत होता की हनुमानजीला जडीबुटी आणण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर रामचं कार्य सिद्ध होईल. यामुळेच रावणे आपल्या मामाच्या मायावी मारीचच्या पुत्र कालनेमीला पाठवले, जेणेकरून हनुमानजींच्या मार्गात विघ्न घालता येईल. कालनेमीने हनुमानजीचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी एका ठिकाणी सुंदर कुटिया बांधली आणि आरशाच्या वेशात तिथे राहू लागला. हनुमानजीला मार्गावर जात असताना पाणी लागले, त्यामुळे त्यांनी त्या कुटियेकडे पाहिले आणि तिथे थांबले. हनुमानजीने त्या आरशाच्या वेशातील राक्षसाला आदराने प्रणाम केला आणि पिण्यासाठी पाणी मागितले. पारशी झालेल्या कालनेमीने आपल्या कमंडलूकडे इशारा केला. कमंडलातले कमी पाणी पाहून हनुमानजीने विनंती केली, हे ऋषीवर, इतक्याच पाण्याने माझ्या पिवण्याची तहान नाही भागणार. कृपया जवळच्या जलाशयाचा मार्ग दाखवा. ऋषींनी जवळच्या जलाशयाचा मार्ग दाखवला. हनुमानजी त्या जलाशयापर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी पाणी घेतले आणि स्नान करण्यास सुरुवात केली. स्नान करत असताना अचानक एक जलचर मगरमच्छ त्यांच्या पायाला पकडून बसला. मारुती नंदन हनुमानजीने आपल्या अपार शक्तीने त्या मगरमच्छाच्या जबड्याला फाडून त्याला मारून टाकले. पण जेव्हा त्या मगरमच्छाचा मरणासन्न होणारा रूप बदलला, तेव्हा त्याने दिव्य रूप धारण करून एक सुंदर अप्सरा बनली. त्या अप्सरेने प्रभू श्रीरामाच्या चरणांना श्रद्धेने प्रणाम केला आणि श्रापमुक्त करण्यासाठी पवनपुत्र हनुमानजीचे आभार मानले. बंधुजनांनो, त्यानंतर जेव्हा हनुमानजी पुन्हा आपला मार्ग पुढे चालू लागले, तेव्हा त्या अप्सरेने नम्रपणे त्यांना सावध करून सांगितले की जो कुटियात आरशाच्या वेशात बसला आहे तो साधू नाही, तर रावणाने पाठवलेला मायावी राक्षस कालनेमी आहे. हे ऐकून पवनपुत्र हनुमानजीचे तेज आणखी प्रज्वलित झाले आणि त्यांच्यात आणि त्या राक्षस कालनेमी यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. त्यानंतर वीर हनुमानजीने त्याला पराजित करून दुष्ट कालनेमीला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवले. हे मित्रांनो, तुमच्याही मनात नक्कीच हा प्रश्न उठला असेल की हा कालनेमी अखेर कोण होता.
तर पौराणिक कथांनुसार कालनेमी हा एक मायावी राक्षस होता आणि त्याचे वडील मारीच होते, जे रावणाच्या दरबारातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक होते. कालनेमीला वारंवार पृथ्वीवर जन्म घेण्याचा आणि प्रत्येक जन्मात भगवान श्री हरीच्या हातांनी मृत्यू स्वीकारण्याचा शाप मिळाला होता. सत्ययुगात कालनेमी समुद्र मंथनाच्या वेळी एक भयंकर राक्षसाच्या रूपात प्रकट झाला होता. त्याने आपल्या मायावी शक्तींपासून देवराज इंद्राचा सिंहासनही वश केले होते. त्यावेळी देवतांच्या करुण विनंतीवरून भगवान विष्णूने त्याचा वध केला होता. त्यानंतर कालनेमीने हिरण्यकश्यपच्या राज्यात जन्म घेतला आणि आपल्या भाऊ अंधकासुरासोबत श्रीहरीविरुद्ध युद्ध केले, ज्यात त्याला भगवान श्री विष्णूच्या हातून मरण आले. त्रेतायुगात तुम्ही अजून ऐकलंच असेल की कालनेमीने रावणाच्या सांगण्यानुसार आशिकाच्या वेशात हनुमानजीला फसवण्याचा प्रयत्न केला. पण प्रभूच्या प्रिय सेवक हनुमानजीने त्याचा देखील अंत केला. आता जाणून घ्या की द्वापर युगात कालनेमीने कोणत्या रूपात जन्म घेतला. द्वापर युगात तेच कालनेमी कंसच्या रूपात जन्माला आले, जो मथुरेचा अत्यंत क्रूर राजा होता आणि भगवान श्री कृष्णाचे मामा होते. कंसाला देखील श्री कृष्णाच्या हातून मृत्यू प्राप्त झाला. या प्रकारे कालनेमी प्रत्येक युगात कोणत्या ना कोणत्या रूपात जन्म घेऊन प्रत्येक वेळेस श्री हरी अवतारांच्या करकमलांमधून आपले जीवन समाप्त करत राहिला. हे भक्तांनो, आज आपण जाणले की लक्ष्मणजीच्या मृत्यूच्या बातमीवर माता सीताजी का हसल्या होत्या आणि तसेच कालनेमीच्या जन्मांच्या रहस्याचीही माहिती घेतली. आजसाठी फक्त इतकंच. आम्ही प्रार्थना करतो की आपल्याला आमचा हा पवित्र प्रयत्न आवडला असेल. जर तो तुमच्या हृदयाला भिडला असेल तर कृपया या व्हिडिओला प्रेमाने लाईक आणि शेअर करा आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भगवान श्री रामच्या पवित्र कथांची दिव्य गंगा तुमच्यापर्यंत निरंतर पोहोचत राहील. आणि हो, प्रेमपूर्वक जय श्री राम कमेंट नक्की करा. भगवान श्री रामजींची कृपा आपल्याला सदैव आपल्या जीवनात मिळो. जय श्री राम.